नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिल्हा परिषद परभणी जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2026 हा सुरू असून 17 व 18 फेब्रुवारी 2026 रोजी 2 दिवसीय कार्यक्रम सुरू आहे. जिल्हा क्रीडा संकुल परभणी आणि जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू असून या ठिकाणी स्टेडियम मैदानावर क्रीडाचे खेळ, खो खो, इतर जे खेळ आहेत ते खेळल्या जात आहेत आणि सायंकाळी 6च्या नंतर जिल्हा परिषदेसमोर मैदानात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना व कर्मचारी महिलांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा क्रीडा महोत्सव सुरू असून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपमुका संदीप घोंसीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे आदी यावेळी उपस्थित होत्या. यावेळी जिल्ह्यातील आलेले सगळेच कर्मचारी आपला खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सादर करत आहेत. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. प्यार का नगमा है, मोहब्बतों की रवानी है. आजाराला पिकण्या निघाली, बाजाराला पिकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी, हृदयातील भगवंत राहिला, तुझ नामात रे. की आसमान पर बैठकर ज्ञान कर. शिवरायांनी शिकवला तलवारीचा घाव आहे. महात्मा फुलेंनी सांगितलं ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे. अन माझ्या भीमरायांनी दिला प्रेम बंधुभाव आहे. वाट फुलेंची सोडून आंबेडकरांना सोडून, वाट फुलेंची सोडून आंबेडकरांना सोडून चालतात प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजूळ हानी, रोमांस सर्वांगी झुळली माऊली, रोमांस सर्वांगी. जिल्हास्तरीय क्रीडा एवं सांस्कृतिक महोत्सव झाला होता आणि सकाळी आपण कलेक्टर सर, SP सर, सगळं माझा स्टाफ इथे उपस्थित होता. इंदिरा गांधी मैदानमध्ये आपण ते उद्घाटन केले. नंतर सगळे आपली क्रीडाचे जो पण कॉम्पिटिशन्स होते त्यामध्ये इंडिव्हिज्युअल आहे की डबल्स आहे की टीमचे जो पण होते ते झाले आहे. उद्या आपला कार्यक्रम असाच होणार की आपले जितके उर्वरित जो पण आपले फायनल्स आहे सगळे गेम्सचे ते होणार. नंतर महिला कर्मचारीसाठी ते एक होम मिनिस्टरचा प्रोग्राम आपण ठेवले आहे आणि नंतर आपला डान्स कॉम्पिटिशन की सिंगिंग कॉम्पिटिशन होणार आणि बक्षीस होणार. बऱ्याच दिवसानंतर परभणी जिल्हा परिषदमध्ये अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा होतात.
त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. या सहभागात आपणही सामील व्हावं आणि आपला परफॉर्मन्स सादर करावा असं यानंतर वाटतं. छाया सासनिक त्याच यांनी दृष्टीने तयार प्रयत्न केले. केले होते, तयारी केली होती आणि परफॉर्मन्स सादर केला. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीने जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं 2026चं आयोजन कृपया इतर खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर या यावं. स्पर्धाचा कालावधी पूर्ण संघाला विनंती आहे की तुमचे जे 2 खेळामध्ये त्यांनी बाहेर थांबवा मैदानाच्या. असा आहे आणि ह्या जिल्हा सखोल क्रीडा सखोल या क्रीडा मैदानावर ह्या स्पर्धा सध्या चालू आहेत. सध्या आपल्यासोबत खो खोचे मॅच चालू आहेत. आपल्यासोबत या सांस्कृतिकचे जे पदाधिकारी आहेत, सोनवणे सर आहेत आपल्यासोबत. काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. नमस्कार सर. जिल्हा परिषद परभणी जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2026 या ठिकाणी आपल्या परभणीच्या स्टेडियमवर जे काही क्रीडा संकुल आहे त्या संकुलाच्या प्रांगणामध्ये क्रीडा संपन्न होत आहेत. 17 व 18 फेब्रुवारी हे 2 दिवस त्या क्रीडा चालणार आहेत. ज्या विजेत्या संघाचं हार्दिक मनपूर्वक अभिनंदन. पाचवी संघाला लगेच मैदानावर आपले बसायचं. कर्मचारी वगैरे आहेत ते जिंकलेल्या कर्मचारी संघानं त्यांनाही एक खेळाचं चला पाथरी संघ त्यांनाही एक मैदानावर खेळाची येते. आवड पाथरी निर्माण संघाने व्हावी. आपण म्हणतो की खेळाच्या पाथरी माध्यमातून सर्वांगीण विकास संघाने मैदानावर होतो. यायचं. तर त्याच माध्यमातून आज या ठिकाणी ज्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या यानंतर होणारा माध्यमातून सामना एकच हेतू आहे की प्रत्येकामध्ये क्रीडा हा विषय भिनला पाहिजे. क्रीडेच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास कसा साधला जाईल याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित करण्यामागचा हा हेतू आहे. त्याचबरोबर वर्ष आपल्या कार्यालयामध्ये आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आणि त्या कामाच्या व्यस्ततेमध्ये आपल्या स्वतःच्या दिनचर्याकडे किंवा आपल्या शरीराकडे आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणं होत नाही. त्याच माध्यमातून कुठेतरी एक चेतना मिळावी, नवी जागृती व्हावी आणि खेळाबद्दल ओढ निर्माण व्हावी आणि आपल्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. ह्याच माध्यमातून ह्या क्रीडा आयोजन केलेलं आहे.